हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आज मी तूर डाळची आमटीची रेसिपी दाखवणार आहे। चला आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक छोटी वाटी तूर डाळ घेतलेली आहे। सुरुवातीला आधी तूर डाळ निवडून घ्यायची आहे। अशा प्रकारे डाळ 3-4दा धुवून घ्यायची आहे। आता आपण कुकर गॅसवरती ठेवणार आहे। धुवून घेतलेली डाळ आहे ते कुकर मध्ये घालूया। डाळ शिजण्यासाठी 1 ते 3 ग्लास पाणी लागणार आहे। डाळीमध्ये आपण तेल टाकूया आणि हळद टाकूया। तेल टाकल्याने डाळ फसफसीत होते। आणि जिरे जरा घालूया आणि त्यात मीडियम आकाराचे बारीक चिरलेले टोमॅटो टाकूया आणि जरा कढीपत्ता टाकूया आणि 1 चमचा तूप टाकूया। 1 शिट्टी मध्ये डाळ व्यवस्थित शिजते, तर 1 पेक्षा जास्त शिट्टी काढू नका, तर डाळ जास्त शिजेल। हे बघा, आपली डाळ शिजून तयार आहे। डाळ चांगलं मिक्स करून घेऊया। आता डाळीमध्ये जरा कोमट पाणी घालून अजून एकदा चांगलं मिक्स करून घेऊया। स्वादानुसार जरा मीठ घालूया आणि 1 चमचा तिखट घालूया। जरा पाणी घालून अजून जरा मिक्स करून घेऊया। चांगलं मिक्स झाल्यानंतर आता फोडणीची तयारी करूया। गॅसवरती मी पातेली ठेवलेली आहे। त्यामध्ये तेल टाकूया। तेल गरम झाल्यावर मोहरी घालूया आणि जिरं घालूया आणि कढीपत्ता घालूया आणि ठेचलेलं लसूण। लो फ्लेम वरती अर्धा मिनिट परतून घेऊया। परतून झाल्यावर त्यामध्ये शिजलेलं डाळ घालूया। या डाळीमध्ये चांगली फोडणी बसली पाहिजे, जण चव चांगलं येईल। उकळी येऊपर्यंत मीडियम फ्लेम मध्ये डाळ शिजवायला देऊया।